हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र अतोनात नुकसान झालंय। कारेगाव येथील नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हिंगोलीच्या कारेगाव असो, कडती असो, माळधामणी असो, या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं त्याचबरोबर गावातील जे घरांचं मोठं नुकसान झालंय। सध्या कारेगावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। या कारेगावमध्ये संपूर्ण गावातील जे आहे ते झाडे तुटून पडलेले आहेत, त्याचबरोबर संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। संपूर्ण जे शेतामधील विद्युत खांब आहेत ते खांब देखील खाली पडलेले आहेत। हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि हातातोंडाशी आलेला हा कांदा पीक होतं। आता काही दिवसामध्येच कांद्यांचं बियाणं शेतकऱ्याला विक्री करायचं, मात्र आता रात्री जे वादळी वारा झालेला पाऊस झालेला आहे, वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण जे आहे ते कांदा जे संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत, संपूर्ण मानाखाली टाकले आहेत। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता एकीकडे लोकसभा निवडणूक चालू आहे, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरती कोणताही लोकप्रतिनिधी त्याचबरोबर शासनाचा प्रतिनिधी आला नाही। त्यामुळे आता सरकारनं या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांतून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।